नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र 2 या पेपरचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत। मित्र हो, या हवामानशास्त्राचा विचार करत असताना हवामानशास्त्रातील भाग 2 मधील असणारं प्रकरण वायू राशी या वायू राशीचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो। आणि मित्र हो, मागील तासामध्ये आपण वायू राशीचा विचार करत असताना वायू राशी म्हणजे काय, वायू राशीचे काय काय गुणधर्म असतात, वायू राशीचे स्रोत प्रदेश कोणते आहेत, वायू राशीचे वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलं जातं किंवा वर्गीकरणाचे किती प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, हा सगळा भाग आपण अगोदरच्या तासामध्ये घेतलेला। त्याचबरोबर मग त्यानंतर आपण या वायू राशीचे खंडानुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो की खंडानुसार कोणत्या प्रकारच्या वायू राशी आपल्याला आढळतात। त्यामध्ये आपण सुरुवातीलाच उत्तर अमेरिका खंडातील वायू राशींचा अभ्यास केला। मग उत्तर अमेरिका खंडातील वायू राशींचा अभ्यास करत असताना या उत्तर अमेरिका खंडामध्ये असणारी ध्रुवीय खंडावरील वायू राशी, त्यानंतर ध्रुवीय महासागरावरील वायू राशी, त्यानंतर प्रामुख्याने अटलांटिक महासागरावरील वायू राशी आणि पॅसिफिक महासागरावरील वायू राशी या थंड वायू राशींचा विचार आपण या ठिकाणी केला। त्याचबरोबर उष्ण वायू राशींचा विचार करत असताना अटलांटिक महासागरावरील वायू राशी व पॅसिफिक महासागरावरील वायू राशी अशा या 2 उष्ण वायू राशींचा देखील विचार आपण अगोदरच्या तासामध्ये केला। त्यानंतर आपण दुसऱ्या खंडाचा विचार करतोय, तो म्हणजे आशिया खंड, जो जगामध्ये सर्वात जास्त विस्ताराने असणारा खंड म्हणून या ठिकाणी गणला जातो, तो म्हणजे आशिया खंड। आणि या आशिया खंडामध्ये देखील वेगवेगळ्या वायू राशींची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते, कारण खंडाचा विस्तार जास्त आहे आणि त्यामुळे वायू राशींची निर्मिती देखील या ठिकाणी होते। या ठिकाणी जी काही वायू राशींची निर्मिती होते त्यामध्ये पहिली वायू राशी आपण पाहिली ती म्हणजे ध्रुवीय खंडावरील वायू राशी। आणि ध्रुवीय खंडावरील वायू राशींचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की ध्रुवीय म्हणजे थंड वायू राशींचा विचार या ठिकाणी आपण करत होतो। आणि मग या थंड वायू राशींची निर्मिती सायबेरिया आणि मंगोलियाचे मैदान यामध्ये झालेली आपल्याला दिसते। आणि मग तिचं संचलन पुढे पूर्वेकडे पॅसिफिक महासागराकडे होताना आपल्याला दिसतं। ती दक्षिणेकडे यामुळे सरकत नाही, कारण दक्षिणेकडे तिबेटचे उंच पठार आणि हिमालय पर्वतरांग या ठिकाणी असल्यामुळे ती वायू राशी दक्षिणेकडे न येता पूर्वेकडे सरकताना आपल्याला दिसते। आणि त्यामुळं या वायू राशीच्या पूर्वेकडे सरकण्यामुळे पूर्वी भागामध्ये त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। की त्याचा परिणाम असा होतो की चीनच्या किनारपट्टीच्या भागामध्ये किंवा चीनच्या दक्षिण भागामध्ये त्या ठिकाणी आवर्ताची निर्मिती होते, पाऊस पडतो। त्याचबरोबर जपानच्या दक्षिण भागामध्ये देखील हिवाळ्यामध्ये पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीनं ही वायू राशी त्या ठिकाणी वातावरणावर परिणाम करताना आपल्याला आढळते। आज आपल्याला दुसरी जी काही वायू राशी या ठिकाणी बघायची आहे ती आहे उष्णकटिबंधीय महासागरावरील वायू राशी। उष्णकटिबंधीय महासागरावरील वायू राशी उष्णकटिबंधीय महासागरावरील वायू राशी मित्र
उष्णकटिबंधीय आहे याचा अर्थ ही वायुराशी निश्चित उष्ण स्वरूपाची असणाऱ्या प्रदेशात निर्माण झालेली, महासागराच्या भागामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. उष्णकटिबंधीय वायुराशीची उत्पत्तीच आशियाच्या पूर्व भागाला पॅसिफिक महासागरावर होते. आशियाच्या पूर्व भागामध्ये जो पॅसिफिक महासागर आहे, जो उष्णकटिबंधामध्ये ज्या पॅसिफिक महासागराचा भाग येतो, अशा पॅसिफिक महासागराच्या भागामध्ये या उष्णकटिबंधीय वायुराशीची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही वायुराशी निर्माण झाल्यानंतर ही वायुराशी खंडाकडे सरकते, तेव्हा ही वायुराशी अस्थिर होते. या वायुराशी अत्यंत उष्ण असून, ही जी काही वायुराशी अत्यंत उष्ण असून त्यात आर्द्रतेचे प्रमाण सुद्धा जास्त असते. ही वायुराशी अतिशय उष्ण असते. उष्ण असल्यामुळे तिच्यामध्ये आर्द्रता देखील अधिक असते आणि आर्द्रता देखील अधिक असल्यामुळे ही अशा खंडाच्या भागाकडे सरकताना आपल्याला दिसते. हे क्षेत्र अशा खंडातील, आग्नेय आशिया खंडातील असून तेथे उन्हाळी मान्सून प्रभावाखाली असते. त्यामुळे उन्हाळ्यात अवरोधी पर्जन्य पडते. उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये अवरोधी अशा प्रकारचं पर्जन्य पडलेलं आपल्याला दिसून येते, कारण ही वायुराशी मुळामध्ये अधिक प्रमाणात उष्ण आणि आर्द्र असते आणि आर्द्र असल्यामुळे तिच्यात आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळे ज्यावेळेस ही खंडाकडे भागाकडे सरकते त्यावेळेस आग्नेय आशियातील ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या भागाकडे जमिनीवर ही वायुराशी येते त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी उन्हाळी मान्सूनची सुरुवात किंवा उन्हाळ्यामध्ये पर्जन्याची सुरुवात त्या ठिकाणी होते. म्हणून याला उन्हाळी मान्सूनचा प्रभाव क्षेत्र असं आपण या ठिकाणी म्हणतो. उन्हाळ्यात दक्षिण चीनमध्ये ध्रुवीय वायुराशी व ही उष्ण वायुराशी एकत्र येऊन त्या ठिकाणी ध्रुवीय फळी निर्माण होते. अशा स्थितीत चक्रीवादळाची निर्मिती या दक्षिण चीनमध्ये झालेली आपल्याला दिसून येते व चीन, जपान, आग्नेय आशियामध्ये या चक्रीवादळामुळे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आपल्याला दिसतो. आणि प्रामुख्याने हा पाऊस हा आवर्ताचा पाऊस किंवा पर्जन्य आवर्तीय पर्जन्य असा आपण या ठिकाणी म्हणतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ही जी काही दुसरी उष्णकटिबंधीय महासागरावरील वायुराशी आहे, ही वायुराशीची उत्पत्तीच मुळामध्ये पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागामध्ये झालेली आपल्याला दिसते. पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय भागामध्ये या वायुराशीची उत्पत्ती होते आणि त्यामुळे काय होतं की मुळामध्ये ही वायुराशी उष्ण स्वरूपाची आणि त्याचबरोबर या वायुराशीमध्ये आर्द्रता देखील अधिक असते. आर्द्रतेचं प्रमाण या वायुराशीमध्ये जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही वायुराशी ज्यावेळेस खंडाच्या भागाकडे सरकते, खास करून आग्नेय आशियाच्या खंडाच्या भागाकडे सरकते, त्यावेळेस त्या ठिकाणी ती पाऊस देते. उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी ती पाऊस देते आणि मग उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या या पावसाला त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस असं म्हटलं जातं. आणि मग अशा पद्धतीने मोसमी पावसाची सुरुवात या वायुराशीमुळे आशिया खंडाच्या आग्नेय भागामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तसेच चीनच्या दक्षिण भागामध्ये ध्रुवीय येणारी वायुराशी आणि ही पॅसिफिक महासागरात निर्माण झालेली उष्णकटिबंधीय वायुराशी या दोन्ही या चीनच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, दक्षिण चीनच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी आवर्ताची परिस्थिती निर्माण होते आणि आवर्ताची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळे
निर्माण होतात आणि हे चक्रीवादळे, या चक्रीवादळामुळेच या चीनच्या असणाऱ्या भागामध्ये किंवा या पॅसिफिक महासागराच्या असणाऱ्या भागामध्ये, बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी आवर्तीय पर्जन्य पडल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आशिया खंडातील असणाऱ्या या दोन वायुराशी, ध्रुवीय खंडातील वायुराशी आणि उष्णकटिबंधीय महासागरीय वायुराशी, अशा प्रकारच्या दोन वायुराशींचा अभ्यास आपण आशिया खंडातील वायुराशीच्या अनुषंगाने या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.